मिरज-वड्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ठप्प, उकरलेला रस्ता, ठेकेदाराच्या मनमानीमुळे अपघाताला निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे देखील याकडे दुर्लक्ष। मिरज ते वड्डी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या शास्त्री चौक परिसरात सुरू आहे। मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मागील 10 ते 15 दिवसांपासून रस्त्याच्या बाजूला मोठे खड्डे उकरून ठेवले असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्ता उकरताना पिण्याच्या पाईपलाईनही फुटल्या असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिले आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे। विशेष म्हणजे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असून महाराष्ट्राला कर्नाटकाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। अशा परिस्थितीत ठेकेदाराने रस्ता उकरून ठेवला असतानाही कोणतेही योग्य दिशादर्शक फलक लावलेले नाहीत। काम सुरू आहे असा फलकही फाटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। दरम्यान रस्ता उकरून ठेवल्यामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार जबाबदार राहतील का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे। 2 दिवसात कामाला सुरुवात झाली नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून बांधकाम विभागासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे।